संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधीस्थळावर चंदन उटी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहोत। या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्मीरमधल्या पहलगाममध्ये ज्या भारतीयांच्यावर भ्याड असा हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करतो आणि ज्यांनी ज्यांनी त्या हल्ल्यामध्ये प्राण गमावला त्या सगळ्यांच्या चिरात्म्यात शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना मी सावता महाराजांच्या चरणी करतो। पण खऱ्या अर्थानं त्यांच्या मृत्यात्म्यात शांती लाभेल त्या अतिरेक्यांना त्यांच्या जमिनीवर त्यांच्या घरात घुसून जेव्हा कंठस्नान घातलं जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्यात चिरशांती मिळेल। या पाकव्याप्त काश्मीरमधल्या किंवा पाकिस्तानमधल्या त्या पाकिस्तानाने केलेलं कृत्य आहे त्याला उत्तर नक्की मिळेल आणि असं मिळेल की जे त्यांनी कधी विचारही केला नाही अशा पद्धतीचं उत्तर मिळेल। आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी या संदर्भात सगळ्या भारतवासियांशी बोललेले पण आहे। हा सोहळा वास्तविक पाहता एका बाजूला एक दुर्घटना घडलेली आहे, अख्खा भारत दुःखामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला हा चंदन उटी सोहळा या ठिकाणी होतोय। या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ओबीसी मंत्री, आता त्यांच्याकडं कुठली ऊर्जा, पारंपरिक ऊर्जा, तुमच्याकडं दूध पण आहे ना, विजयंती आहे, ओबीसी आहे, अपारंपरिक ऊर्जा आहे, दूध आहे, ही सगळी खाती मगाचपासून आपण सगळेजण बघताय की सर्वसामान्यामध्ये मिसळणारा, सामान्य माणसासाठी काम करणारा साधा माणूस दिसतो तेवढा साधा नाही पण सामान्यासाठी साधा आहे। आणि या सादगीनं काम करत असताना आपण सगळेजण बघतोय की त्यांच्या खात्याचं काम किती उत्तम प्रकारे चाललंय। मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पालकमंत्री आहात, जबाबदारी तुमची आहे। मला याची खात्री आहे की सावे साहेब आमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढे घालून सावे साहेब या प्रकरणामध्ये या सगळ्या आरणच्या विकासामध्ये एक पाऊल पुढे टाकून फक्त आरणच्याच नाही ज्या ज्या ठिकाणी मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, अण्णाभाऊ साठेजींचं स्मारक असो, सावित्र्यांचं स्मारक असो, भिडेवाड्याचं काम असो, या सगळ्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी आपली ही ऊर्जा स्थान, हे शक्तिस्थान आहेत आपली आणि या स्थानावर आल्यानंतर ऊर्जा घेऊन आपण जातो। ती ऊर्जा स्थानं मजबूत असली पाहिजे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सावेसाहेब सगळ्यात अग्रेसर असतात हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं बघितलेलं आहे। आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या विभागाचे आमदार सन्माननीय अभिजितजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे या विभागाचे नेते सन्माननीय रणजितसिंह शिंदे दादा,
दादा का भैया भैया भारतबाबा शिंदे, शिवाजीराव कांबळे, रंजन भाऊ गिरमे, रमेशजी भावस्कर, प्रभू महाराज, सावता महाराज, राजकुमार हिवरकर, संतोष आमचे पाटील साहेब मी खाली बसलेले आणि साखरचंद महाराज, पोपटराव बोरकर, भारवकर आणि अशा अनेक मंडळी आहेत की ज्या या ठिकाणी ज्यांचं सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे असे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना वास्तविक पाहता हा सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा अशी सगळी सावता भक्तांची सगळ्यांची इच्छा होती. जवळजवळ राज्यातले प्रमुख 200 मंडळी मुंबईला आले. सावे साहेबांच्या पाठी, माझ्या पाठी, मुख्यमंत्र्यांच्या पाठी. मुख्यमंत्री महोदयांनी पण येण्यासाठी वेळ दिला होता. तर पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी विचार केला की मी मागच्या सोहळ्याला गेलो, ऑगस्टमध्ये आलो होतो आणि त्यावेळी सावता बाबांच्या या समाधी स्थळाला अवर्ग दर्जा देण्यासंदर्भातली घोषणा केलेली आहे. 100 कोटी रुपयाचं स्मारक या ठिकाणी करणार म्हणून घोषणा केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या मान्यता अंतिम टप्प्यात आहे. महाराज त्यांनी सांगितलं मला की या सगळ्या मान्यता देऊन या समाधी स्थळाच्या विकासासाठी भूमिपूजनाला मी नक्की आपल्या या आरणच्या भूमीमध्ये येईन अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आता दिलेला आहे. त्यामुळं शब्दाला जागणार आणि दिल्या शब्दाप्रमाणे काम करणारा मुख्यमंत्री आज आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. आपण सगळेजण बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, महात्मा फुलेजींचा विचार असेल, सावित्रीबाईंचा विचार असेल, अण्णाभाऊ साठेंचा विचार असेल, या सगळ्याच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारा नेता आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. साहेब आपण सगळ्यांनी बघितलं, मध्येच परवा दिवशी महात्मा फुलेजींच्या नावावर एक चित्रपट आला. त्यावेळी काही लोकांनी नेहमीप्रमाणे भोंगा वाजवला की आता काय करणार, आता काय करणार, त्यांना मला उत्तर द्यायचं आहे. अरे बाबा, हेच सावता बाबा आहेत. 700 वर्ष, किती वर्ष झाली? 730 वर्ष झाली. या स्थळाचा विकास व्हावा असं कुणाला वाटलं का नाही वाटलं हा विषय बाजूला ठेवा, पण ज्या माणसाला वाटलं या स्थळाचा विकास झाला पाहिजे तो देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात असू द्या. भिडेवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून अनेकांनी फक्त घोषणा केल्या, पण त्या भिडेवाड्याचा विकास होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाच यायला लागलं आणि तोच माणूस आज त्या भिडेवाड्याचा विकास करताना आपण सगळं. सावित्रीबाईंचं फुलेंचं स्मारक असेल नायगावचं, अरे पिढ्यानपिढ्या मुख्यमंत्री आले, प्रत्येक जयंतीला मुख्यमंत्री आले. सगळ्यांनी सांगितलं अरे 5-6 गुंठ्याच्या वरची जागा तिथं नाही मिळाली. त्या सावित्रीबाईंच्या जन्मगावाचा विकास करण्याचा निर्णय, त्या सावित्रीबाईंचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली जाते ना, त्या सावित्रीबाईंचं जन्मस्थळ विकसित करण्यासाठी 10 एकर जागा विकत घेऊन 145 कोटी रुपयाचं स्मारक उभा करण्यासाठी निधी देणारा तेच ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात असू द्या. कडगुणच्या विकासाचा विषय असेल, तिथं महात्मा फुलेंचं मूळ गाव हे कडगुण आहे. त्या कडगुणच्या ठिकाणी अनेक पालकमंत्री गेले, अनेक मुख्यमंत्री गेले, पण त्या भागाचा, त्या क्षेत्राचा, त्या मूळ गावचा विकास व्हावा असं कधी कुणाला वाटलं नाही. आणि ज्याला विकास व्हावा असं वाटलं तेच ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आता कडगुणच्या विकासाचं काम चालू झालंय. तर मला आपल्याला एवढंच सांगायचं की अशा पद्धतीनं समाजामध्ये द्वेष पसरवून त्या माणसाचं मोठेपण कधी कमी होणार नाही. सगळ्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलमधलं स्मारक असेल किंवा लंडन मधलं घर असेल, अण्णाभाऊ साठेंचं
भव्य स्मारक उभारणारा कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत। बंजारा समाजाला न्याय देऊन आपण सगळ्यांनी बघितलं एवढं मोठं 700 कोटी रुपयाचं विकास काम तिथं उभं राहिलं, ते कुणामुळे राहिलं? ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे राहिलं। मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगेन, या सगळ्या शक्तीस्थळांना ऊर्जा देण्याचं, त्याला विकसित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। अशी कुणी पिपाण्या किती वाजल्या तर त्या पिपाणीवर आता कोणी विश्वास ठेवणार नाही। त्यामुळं आपल्याला या निमित्तानं मला एवढंच सांगायचं, बाबांनो, आपण सगळेजण या ठिकाणी बाबांच्यावर प्रेम करतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण येतो। या भागाचा आणि या ऊर्जा स्थळाचा विकास व्हावा असं सगळ्यांना वाटतं। खास करून सावे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो। सावे साहेबांनी हा प्रश्न हातामध्ये घेतला आणि त्यांनी या स्थळाचा विकास व्हावा अशा पद्धतीची भूमिका घेतली। अनेक बघितले या मातीतनं, अनेक गेले, आले गेले, सत्कार घेतला, सगळं बोलले, सगळं केलं, पण काही नाही घडलं। पण सावे साहेब आले, सावे साहेबांनी तो संकल्प केला। आता आम्ही सगळेजण सोबत आहे, मुख्यमंत्री महोदय आहेत, अनेक संकल्प करून आम्ही या स्थळाचा विकास झाला पाहिजे या पद्धतीची भूमिका घेतली। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सरकार म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी सगळं कायदेशीर मंजूर घ्यायला लागते। कायदेशीर गोष्टी करत असताना अनंत अडचणी येतात। प्रस्ताव पाठवला, परत आला, पण सावे साहेब आम्ही दोघांनी प्रयत्न केला। तर सावे साहेब आम्ही, मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेतच। मुख्यमंत्री महोदयांनी परवाच सांगितलं सचिवाला, फायनान्स सचिवाला, अरे मी जाऊन शब्द देऊन आलोय, आता ह्याच्यात कुठलीही अडचण आणायची नाही आणि फाईल परत पाठवायची नाही। आता काल परवाच एका नियोजन खात्याची मान्यता मिळालेली आहे। आता फायनान्सची अंतिम मान्यता मिळाली की येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आता सावता बाबांच्या या स्थळाचा, अरणचा आराखडा आम्ही मंत्रिमंडळामध्ये मंजूर करू आणि त्याचं काम प्रत्यक्षात चालू करण्याची भूमिका घेतली। काळजी करायचं अजिबात काम नाही। ही भूमिका घेत असताना आपण या ठिकाणी मगाशी बोलताना सावे साहेबांनी सांगितलं की हीच नाही, अगदी खानोलीपासून सगळे असं भिडेवाड्याचा विषय असं। मला आता राजकीय काय होतं की आता बोलताना आलं की ते राजकारणावर जातं आणि आज पवित्र दिवशी राजकीय बोलू नये असं माझं मत आहे। पण एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ह्या शक्तीस्थळांचा विकास काय नाही झाला। कधीतरी अंतरात्म्याला आणि अंतर्मनाला विचार केला पाहिजे आणि कधीतरी अंतरात्म्याचा आवाज जागा झाला पाहिजे। का नाही घडलं आजपर्यंत हे? का घडतंय देवेंद्र फडणवीस साहेब असताना? या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। पण अधिकचं काय मी या ठिकाणी बोलणार नाही। मी या ठिकाणी एवढंच सांगेन, या भागाचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो। इथं अनंत अडचणी आहेत, जागेपासून सगळे विषय आहेत, पण माझी इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, बाबांनो, आता सगळं राजकारण बाजूला ठेवून या ऊर्जा स्थळाचा विकास करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊया। इथं ज्या ज्या अडचणी आहेत सगळ्या अडचणीला आपण मार्ग काढूया आणि सगळ्या अडचणीतनं मार्ग काढून आपण या सावता बाबांच्या या तीर्थक्षेत्राचा आपण विकास करूया, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे। त्याच्या आराखड्या संदर्भातल्या बैठका झाल्या, आराखडा आपण सर्वोत्तम बनवू। सावित्रीबाईंचा नायगावचा आराखडा आम्ही सगळ्यात उत्तम बनवला आणि थोडीशी सुरुवात आहे ना, आम्ही काय होतं की थोडं कायदेशीर सुरुवात केली। कुठं आम्ही खालनं जाताना कुठं होलच ठेवलं नाही, त्यामुळे माघारी पाठवायचा विषय आला नाही। 3 महिन्यात आपण सगळा कार्यक्रम लावून टाकला। आता इथंही आता हातात घेतले, अजिबात काळजी करू नका, आता माघारी येऊन देणार नाही फाईल, आता फाईल माघारी येऊन देणार नाही। त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मजबूतीनं पुढे घेऊन चाललो। कडगुणमध्ये हे आमच्या महात्मा फुलेंचं मूळ गाव, महात्मा फुले मूळचे गोरे आणि माझं मूळ गाव कडगुण, आम्ही पण गोरे। पण राजकारण नाही करत आम्ही कधी, ती सांगायची कधी गरज नाही लागली आम्हाला, सांगायची कधी आवश्यकता भासणार नाही, कारण आम्ही ते जीवन जगतो। सांगायची आवश्यकता भासते कुणाला?
ज्यांना काहीतरी मिळवायचं असतं त्यांना. तेव्हा माझी या निमित्तानं एवढंच सांगणं आहे, त्या कडगुंचा सुद्धा विकासाचं काम आपण हातात घेतलंय, त्याचा विकास आराखडा आता तयार झालाय, तेही आपण करतोय. तेव्हा या सगळ्या गोष्टी असतील. आता इथं म्हणणार फक्त पालकमंत्री फक्त हेच बोलतोय. अरे बसवेश्वर महाराजांचा समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प पण आम्ही केलाय आणि ते पण मंगळवेढ्यामध्ये तो आराखडा आम्ही तयार करतोय, जागा उपलब्ध करून देतोय, सगळं करतोय. नामदेव महाराजांचा असेल, पंढरच्या विठ्ठलच्या नगरीचा विकास आराखडा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केला. त्याला सुद्धा प्रचंड ताकदीनं मुख्यमंत्री महोदय कामाला लागलेले आहेत. संत चोखा मेळा असेल, त्या समाधी स्थळाचा विकास करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही विषय, इथं आलो म्हणून इथला सांगतोय. पण या सगळ्या क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतोय. पण मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांना कधीतरी या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे आणि आपण कुठल्या वाटेनं जायचं हेही ठरवलं पाहिजे. राजकारणाचं स्टेज नसलं तरी आज तुम्ही ठोकून ठोकून सांगताय 2 मंत्री बसले तिथं. अरे कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मुख्यमंत्री केले, लक्षात असू द्या. कुठल्या तरी विचारानेच आम्हाला मंत्री केलंय. मग तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, त्यांनी आम्हाला मंत्री केलं, आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली. देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कुठलं पोरगा जयकुमार गोरे पुढे उभं राहिले कोण आहे? माझा काय दादा भैयासारखा कारखाना आहे का? त्या भैयासारखं 3 कारखाना आहे दादासारखं काय आपला हो? मागं बघितलं तर आपलं कोरी फाटी आहे, काही नाही. एका शेतकऱ्याचं पोरग, एका रेशनिंग दुकानदाराचं पोरग उठलं आणि कामाला लागलं, जनसेवेला लागलं, 4 वेळा आमदार झालं, आता मंत्री झाले. कोण नाही दिलं याला? अरे आरवायला एवढ्या स्पर्धा तुम्हाला माहिती आहे. जयकुमार गोरेला आरवायला एवढं स्पीड ब्रेकर. पण या सगळ्या स्पीड ब्रेकराच्या छतावर उभा राहून जयकुमार गोरे उभा राहिला आणि लोकांची सेवा करतोय. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद आज माझ्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्ष ताकदीनं माझ्या पाठीशी उभा आहे. माय माऊली माझ्या पाठीशी ताकदीनं उभे आहे. म्हणून आपल्याला सांगतो की शेवटी आम्ही म्हणलं किती राजकारण करायचं नाही तरी शेवटी राजकारण केल्याशिवाय आम्ही इथं उभं राहू शकत नाही आणि आम्ही इथं उभं राहिल्याशिवाय इथं विकास करू शकत नाही. हे सगळं एकमेकाशी रिलेटेड आहे, संलग्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना मनापासून मला सांगायचं. सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, आपण सगळे मिळून या भागाचा विकास करू, या शक्तीस्थळांचा, या ऊर्जास्थळांचा विकास करू आणि जी लोक या विकासाच्या कामात आपल्यासोबत आहेत त्या लोकांच्या सोबत आपले आशीर्वाद असले पाहिजेत. ही भूमिका आपल्याला कायमची ठेवायला लागेल. ही या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. सावरसाहेब, आपण खूप चांगलं काम करताय. ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून काम करताय. आमदार म्हणून मी सिनियर आहे, मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे. कारण माझ्या आधी 2.5 वर्ष मंत्री झालेले आहेत. त्यामुळं अरे मंत्री म्हणून नाही, वयानं तुम्ही सिनियर आहे, मंत्री म्हणून तुम्ही सिनियर आहे, आमदार म्हणून फक्त मी सिनियर आहे. मी 4 वेळा आमदार आहे. एक आपण कितीही म्हणलं तरी शेवटी आम्ही सगळे मिळून हातात हात घालून काम करायची भूमिका आमची आहे. पण आमचं उद्दिष्ट एक आहे, राजकारण करणं नाही. आमचं उद्दिष्ट आहे आमची शक्तीस्थानं बळकट करणं, आमची ऊर्जास्थानं बळकट करणं. इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्हाला आनंद झाला पाहिजे, ही ऊर्जा मिळाली पाहिजे, असं शक्तिस्थान निर्माण करणं ही वास्तविक पाहता आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू एवढंच या ठिकाणी सांगेल. इथं महाराज मंडळी आमची उभे आहेत. मी तुम्हाला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो. हे ना बसू देतात ना झोपू देतात. रात्री 12 वाजला तरी मठ्ठाशी खुर्चीवर बसलेले असतात. आता तरी भाऊ इलन बोलाल. पेशन्स पण त्यांचे खूपच ताकदीचे पेशन्स आहे. किती गडबडीत म्हणलं ना मी संध्याकाळी भेटतो, मग संध्याकाळी 12 वाजले तरी हायतोच घडी तिथं. म्हणजे शेवटी हे सगळं घडायला गिरमे साहेब, हे सगळं घडायला कोणीतरी चिकाटीनं मागं लागायला लागतं, कोणीतरी फॉलोअप करायला लागतो. सगळं आपण जरी किती म्हणलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की मी आता देऊन टाकलं, पण देऊन टाकलं म्हणताना कुणीतरी ते सगळं मागं लागून केलं पाहिजे. बाकी सगळं तेच करणार आहेत पण मागं लागून केलं पाहिजे, याची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतली.
तेव्हा असं कुणीतरी मागं लागलं पाहिजे. ती भूमिका आपण इमानदारीनं पार असतं. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून आपल्या महाराज मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. एक महाराज तर स्टेजवर पण येत नाहीत, राजकारण करत होते म्हणतात. पण एक तुम्हाला सांगू का, राजकारण बाजूला ठेवा, पण शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकीय शक्ती असल्याशिवाय काही गोष्टी घडूच शकत नाही. त्यामुळे त्या शक्तीपासून फार लांब राहून चालत पण नाही, चालतच नाही फार लांब राहून. गणितच असं आहे, आपण किती जरी इथं बसलो तपाला तर काय होणार नाही. आपण ज्या वाटेनं ज्या देवाकडे बघायला पाहिजे तिथं जायलाच लागतं. सावता बाबांचा आशीर्वाद घ्यायला आनंदात यायला लागतं आणि याचा विकास करायला देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ जायला लागतं. ही सगळं गणित आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की आपण शेवटी या एकमेकाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांनी मिळून आपण पुढे जाऊन हे करू. एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या चंद्रनोटी सोहळ्याला मनापासून धन्यवाद देतो. भाषण सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलेलं आहे, भाषणाला सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलेलं आहे की हे मंजूर करून भूमिपूजनाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच घेऊन येणार. काळजी करू नका, चिंता करू नका. मग 24 जुलैला करायचं का, आधी 8 दिवस करायचं का, नंतर 8 दिवस करायचं, चिंता नका करू. पण आता आपल्याला हे सगळं करायचंय. शेवटी आराखडा मंजूर, टेंडर, मुख्यमंत्री याला आचारसंहिता असते. टेंडर आणि वर्क ऑर्डर झाल्याशिवाय मुख्यमंत्री इथं येणं बरोबर नसतं. तर हे सगळं करून आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना आणायला लागेल आणि नक्की आणून तुमची तारीख 24 जुलै आम्ही निकराचा प्रयत्न करू. 24लाच काम कंप्लीट करायचं, म्हणजे प्रक्रिया कंप्लीट करायचा. 24ला इथं आणायचा आम्ही प्रयत्न करू, काळजी करू नका. पण आता जेव्हा कधी मुख्यमंत्री येतील तेव्हा इथं नारळ फोडायलाच येतील, काम चालू करायलाच येतील. हा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या चंद्रनोटी सोहळ्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा माझे देशातले बांधव ज्यांची निर्गुण अशी हत्या झाली त्या बांधवांना मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.